सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. तुम्ही सर्वजण आनंदी असाल अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि विश्वास ठेवतो. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण सर्व बाबतीत आणि व्यवस्थित जीवन जगत आहात. देवबाप तुम्हाला सांभाळत आहे आणि या दिवसामध्ये सर्वांना कठीण जात आहे सर्व गोष्टीला सामोरं जाण्यासाठी, परंतु प्रभू आमच्या संगती आहे आणि म्हणून आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रभू आम्हाला सहाय्य करत आहे, इथून पुढे देखील करत राहील. आणि म्हणून आपण प्रभूच्या चरणाजवळ स्वतःला नेहमी ठेवूया, नम्र राहूया आणि प्रभूचं गौरव प्रत्येक परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून आज आपण देवबापाचे आभार मानण्यासाठी, त्याचं गौरव करण्यासाठी, त्याची स्तुती, त्याचं आराधना करण्यासाठी आलेलो आहोत. ही भक्तीची वेळ देवानं आम्हाला दिलेली आहे आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचं गौरव करावा. प्रियानो, आज आपण भक्तीला सुरुवात करण्यापूर्वी आपलं मन, आपले विचार, आपली बुद्धी सर्व काही पवित्र देवाच्या हातामध्ये समर्पित करूया आणि प्रार्थनेने आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. प्रार्थना करू आपण यावेळेस. हे आमच्या पवित्र देवा, आम्ही तुझे उपकार मानतो, आभार मानतो, कारण तू काल, आज आणि युगानुयुग सारखा आहेस. प्रिय देव बापा, तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल आम्ही उपकार मानतो, तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही तुझा आभार मानतो, तू दाखवलेल्या प्रेमाबद्दल उपकार स्तुती करतो. आणि देव बापा, तुझा अनुग्रह आम्हावरती केला, जी कृपा आम्हासाठी पुरेशी केली त्याबद्दल उपकार स्तुती करतो. प्रभू, आज जो रेथवर आम्हा सर्वांना आणि मंडळीला सांभाळलं त्याबद्दल तुझ्या मनापासून उपकार मानतो. आज तुझं स्तवन करण्यासाठी, तुझी भक्ती करण्यासाठी, तुझं वचन वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी ही आम्हाला संधी तू दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. जी गीता होईल, जे वचन होईल ते सर्व काही देवा तू आस्वादित आणि याद्वारे तुझं गौरव होऊ दे. देवबापा, आज आम्ही सर्व आमच्या मंडळीसाठी आणि मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी प्रार्थना करतो की मंडळीला वचनात, विश्वासात, प्रीतीत आणि पावित्र्यात वाढवत नाही. प्रत्येकाच्या जीवनाची जडणघडण तुझ्या पवित्र आत्म्याने तू कर. देवबाबा, प्रत्येकाला तुझी शांती तू विदित कर. प्रत्येकाला तुझं पवित्र आत्मा पुरीव, यासाठी की या दिवसामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रत्येकजण चालत राहू आणि तुझं गौरव करत राहू. प्रभू, हा पवित्र रामासाठी आस्वादित कर. देवबापा, होणारी स्तुती, आराधना, येणारे वचन आस्वादित होऊ दे. सर्व जगभर ज्या काही कठीण परिस्थितीमधून विश्वासणारे मंडळ्या आणि लोक चाललेले आहेत, देश कोरोनाच्या साथीमध्ये भयंकरित्या अडकलेला आहे, जगामध्ये लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये देवा, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावतो, कारण तुझ्यापासूनच आम्हाला सहाय्य प्राप्त होतं, तुझ्यापासूनच आम्हाला सर्व मार्गदर्शन मिळतं आणि तूच आमचा सहाय्य करता. आमची ढाल, आमचा कवच आणि आमचा बुरुज आहेस. तुझ्याशिवाय अन्य देव नाही, तुझ्या बरोबरीचा कोणी नाही आणि म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. एकमेव तू देव, जिवंत देव, पराक्रमी देव, वैभवशाली आणि सामर्थ्यशाली देव, जो जगावर सर्व नियंत्रण ठेवतो, मानवावरती ज्याचं नियंत्रण आहे आणि सर्व वेगळ्या परिस्थितीला जो अद्भुतरित्या हाताळतो, त्या परमेश्वर, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ सर्व जगाला आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला सोपवून देतो. जगातील परिस्थिती तो आपल्या हातामध्ये घे आणि निसर्गावरती तुझा कंट्रोल आहे. आणि मग प्रार्थना करतो की या करोनासारख्या भयंकर आजारापासून तुझ्या लोकांचं, जगातल्या लोकांचं विशेष करून तू संरक्षण करावं आणि प्रत्येकाला कळून यावं तुझं सामर्थ्य. तू किती गौरवशाली राजा आहेस, तू किती सामर्थ्यवान आहे, तू किती पराक्रमी आहे आणि तुझ्याशिवाय मनुष्य काहीही करू शकत नाही. आणि म्हणून आज आम्ही तुझ्या पवित्र चरणात देतो बापा, आणि आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला तू सांभाळत आहेस आणि इथून पुढेही सांभाळत राहशील. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि विश्वास ठेवतो तुझ्यावर. आणि विश्वासाने ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी तो आम्हाला विशेष करून सहकार्य कर. म्हणून आजची भक्ती आशीर्वादाची होऊ दे. सर्व विश्वासनावर तुझा अनुग्रह कर. आमचं मनोबल वाढव
आणि प्रत्येकाला धीर दे, प्रत्येकाला संकटामध्ये धीर दे, सहाय्य कर. आणि देव बाप तू आमचा सहाय्य करता आहे त्याबद्दल उपकार मानतो. पुन्हा एकदाच येणारं वचन आमची मंडळी आणि मंडळीतील प्रत्येक कुटुंब यांना तुझ्या पवित्र हातामध्ये आज समर्पित करतो. प्रभू तू प्रार्थना ऐकलेली आहे त्याबद्दल आभार मानतो. आणि हा प्रसंग दिला तू आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. येणारं वचन आम्हासाठी आशीर्वादाचं होऊ दे. लेकरं जे गीतं गातील ते आशीर्वाद होऊ दे पित्या, हीच प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागतो म्हणून तूच ऐक. आमेन. यावेळेस आपण काही गीतं ऐकणार आहोत आणि देवाची स्तुती त्याद्वारे होणार आहे. निश्चित देवबाप त्यामुळे आनंदित होणार आहे आणि म्हणून आनंदानं उत्साहानं आपण त्याचा गौरव करूया, त्याची स्तुती आणि त्याची आराधना करूया. प्रेज द लॉर्ड. स्तुती आराधना करूयात. पहिलं गीत आपण गाऊयात. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. समुद्र को जिसने डुबाया, जंगल में से मार को निकाला. समुद्र को जिसने डुबाया, जंगल में से मार को निकाला. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. लाजर को जिसने जिलाया, रखई को जिसने बचाया. लाजर को जिसने जिलाया, रखई को जिसने बचाया. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. पुढचं गीत आपण गाऊया. टूटकर बिखरने न देगा मुझे, यीशु मसीह का प्यार. टूटकर बिखरने
का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे, कैसा अनोखा प्यार। टूट कर बिखरने न देना मुझे, यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे, कैसा अनोखा प्यार। माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा मुझे, मेरी आँखों के आंसू को पोंछेगा वो, बाहों में लेगा मुझे। माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा मुझे, मेरी आँखों के आंसू को पोंछेगा वो, बाहों में लेगा मुझे। मेरे बलता मेरे सामर, यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे, कैसा अनोखा प्यार। मेरे बलता मेरे सामर, यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे, कैसा अनोखा प्यार। माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा मुझे, मेरे आँखों के आंसू को पोंछेगा वो, बाहों में लेगा मुझे। माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा मुझे, मेरी आँखों के आंसू को पोंछेगा वो, बाहों में लेगा मुझे। यीशु 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 थँक यू। पुन्हा एकदा पवित्र देववचनावाला धन्यवाद देऊया. सुंदरशा गीताबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि खरोखर याद्वारे देवबापाला आनंद झालेला आहे असा आपण विश्वास ठेवूया. प्रियानो, आज देवबापाच्या वचनामधून आम्ही पाहणार आहोत आणि म्हणून देवबापाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. यावेळेस नवीन करारामधून योहान सुवर्तमान आणि त्याचा 14वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन मी आपणासाठी वाचतो. योहान सुवर्तमान 14वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. देवबाप हे वचन आम्हासाठी आज आशीर्वादाचं करू. प्रार्थना करूया. प्रेमळ पवित्र पित्या, आभार मानतो की तुझं वचन ऐकण्याची संधी तू आज आम्हाला दिलेली आहे. या वचनाच्या प्रकाशात आम्हा प्रत्येकाचा विश्वास तपासण्यास आम्हाला सहाय्य कर आणि पवित्र देव बापा होऊ दे की तू आज आमची भेट घ्यावीस. तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला मार्गदर्शन करावं
आणि देवबापा तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही हे ख्रिस्ती जीवन जगावं म्हणून तो आम्हा सर्वांना विशेष करून सहाय्य कर. येणारं वचन आम्ही स्वीकारतो आणि या वचनावरती विश्वास ठेवतो. प्रभू देवबापा ऐकणारे कान दे, ऐकणारं मन दे आणि एकाग्र मन आम्हा सर्वांना दे. ही प्रार्थना ऐकली म्हणून तुझी स्तुती करतो पित्या, आभार मानतो. हे वचन आज आम्हासाठी तू देत आहे. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आमचा महान तारणार याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो ऐक पित्या, आमेन. योहन कुशुभवर्तमान आणि त्याचा 14वा अध्याय पहिलं वचन आम्हाला या ठिकाणी देवावरती विश्वास ठेवण्यासाठी आणि सांगत आहे. तो म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे जाण्याचा मार्ग आम्हाला सांगत आहे आणि त्यापैकी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे देवावर आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास नारायण ठेवणं हे फार गरजेचं आहे. आज आम्ही या वचनाचा बारकाईनं आणि अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रत्येक वेळी आम्हाला सांगितलं जातं की विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. देवाचं वचन सांगतं विश्वास ठेवा. पित्याकडे जाण्याचा मार्ग, स्वर्गात जाण्याचा मार्ग हा येशू ख्रिस्त आहे. मार्ग, सत्य आणि जीवन तोच आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. या सर्व गोष्टी आम्ही नेहमी ऐकतो आणि पाहतो. परंतु प्रियानो, कधी कधी काय होतं की माणसांना, या जगातल्या माणसांना कधी कधी कळत नाही नेमकं विश्वास म्हणजे काय, विश्वास कसा ठेवावा, किंवा विश्वासाचं जी काही व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, ते आम्हाला कधी कधी समजत नाही. आणि म्हणून विश्वास म्हणजे दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा, असं शास्त्र आम्हाला सांगतं. आणि म्हणून आज आपण पवित्र शास्त्र आम्हाला विश्वास ठेवण्यासाठी जे सांगत आहे आणि त्यासाठी अब्रामाचं उदाहरण आम्हा प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि प्रत्येकजण आम्ही असं म्हणतो की आमचा देवावर विश्वास आहे. परंतु ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला विचारलं जातं की विश्वासानं तुझं तारण झालं आहे का, आणि तो म्हणतो होय, मग तो व्यक्ती त्याला म्हणतो जर तुझं तारण झालेलं आहे विश्वासानं, तर विश्वास म्हणजे काय याचं उत्तर मला दे. आणि त्यावेळेस काही लोकांना त्याचं उत्तर देता येत नाही. आणि म्हणून आज आपण प्रथम तारणदायी विश्वासाच्या ज्या 3 मुख्य पायऱ्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनाचा पाया जो आहे तो विश्वासावरती अवलंबून आहे. पण जर त्याला विश्वास म्हणजे काय हेच जर माहीत नसेल तर मग काय. आणि म्हणून आज आपण या 3 महत्त्वपूर्ण पायऱ्या पाहणार आहोत. तारणदायी विश्वासाच्या 3 पायऱ्या. आणि या 3ही पायऱ्या ज्या आहेत, ती 3ही मुद्दे जे आहेत, या 3ही स्टेप्स ज्या आहेत त्या एकमेकावरती अवलंबून आहेत. याच्याकडे आपण बारकाईनं लक्ष देऊया, जेणेकरून आम्हाला खऱ्या अर्थानं ख्रिस्तावर विश्वास ठेवता येईल. पहिला मुद्दा किंवा पहिली पायरी जी आहे ती म्हणजे ऐकणं. लिसन द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन ऐका. ऐकणं फार गरजेचं आहे. ऐकल्याशिवाय विश्वास कसा ठेवला जाईल, किंवा कोण विश्वास ठेवेल जर त्याने ऐकलं नाही तर. आणि म्हणून प्रभू येशूच्या उद्धार कार्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्या संबंधाने आम्ही सर्व माहिती गोळा करणं, किंवा आम्ही सर्व माहिती जी आहे ते आम्हाला असणं आवश्यक आहे. आणि याकरिता आम्हाला संपूर्ण शुभवर्तमानावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. शुभवर्तमान ऐकणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो की अनेक ख्रिस्ती लोक लहानपणापासून ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे ते ख्रिस्ती असतात, ख्रिस्ती आहेत, आणि नियमितपणे उपासनेला त्यांचं जाणं असतं. आणि म्हणून त्यांनी बहुतेक करून अनेकांनी आणि शुभवर्तमान ऐकलेलं असतं. याचा अर्थ असा की प्रत्येकजण विश्वासाच्या
पहिल्या पायरीवर असतात. तुम्ही जर बालपणापासून किंवा लहानपणापासून जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर मग तुम्ही पहिल्या पायरीवरती आहात आणि तुम्ही शुभवर्तमान ऐकलेलं आहे. मग दुसरी पायरी जी आहे ती विश्वास बाळगण्या संबंध नाही. विश्वास बाळगणं हा मुख्य मुद्दा. दुसरा, याचा अर्थ काय की जे सत्य आहे ते स्वीकारणं असाही होतो, किंवा अंतःकरणाशी आम्ही सहमत होणे असाही होऊ शकतो. याप्रमाणे जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही विश्वासाच्या दुसऱ्या पायरीवर आहात. तुम्ही तारणदायी विश्वासाच्या मधोमध उभे आहात. आणि म्हणून अजून याचा अर्थ असा नाही की तुमचं तारण झालं. पूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय माणसाचं तारण होणं शक्य नाही. आणि म्हणून जर विश्वास ठेवत आहात तर निश्चित तुम्ही तारणदायी विश्वासाच्या मधोमध उभे आहात. विश्वास ठेवणं ही बुद्धिजन्य प्रक्रिया आहे. विश्वास ठेवणं ही बुद्धिजन्य प्रक्रिया आहे व मानसिक प्रक्रिया देखील आहे. पण येशूचा बुद्धिजन्य विश्वासाने स्वीकार करून तारण होत नाही प्रियानो. पवित्र शास्त्रावर विश्वास प्रगट करूनही तारण होत नाही. आम्हाला शास्त्र सांगतं, पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की भूतेही तसाच विश्वास ठेवतात आणि देवाला पाहून थरथर कापतात, घाबरतात. ते देवाचं वचन ऐकून भिवून जातात, थरथर कापतात. येशू हा देवाचा पुत्र आहे असं अनेक वेळा त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु ते त्याला शरण गेले नाहीत. भूतांना माहीत आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे आणि त्यांनी अनेक वेळा येशू भूतलावर असताना ज्यावेळेस त्यांनी एखाद्याला बरं केलं त्यावेळेस त्यांनी तसं म्हटलेलं आहे की हा देवाचा पुत्र आहे. येशूला त्यांनी प्रगट केलेला आहे किंवा त्याच्याविषयी त्यांनी विश्वास धरलेला आहे की हा देवाचा पुत्र आहे, परंतु ते त्याला शरण गेले नाहीत. एखाद्या नामधारी ख्रिस्ती मनुष्याचा प्रभू येशूवर जेवढा विश्वास असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने भूत येशूवर विश्वास ठेवतात आणि त्याच्या दैवीपणाची आणि दैवीपणाविषयी देखील विश्वास ठेवतात. पण हा जो सारा विश्वास आहे तो बुद्धिजन्य स्वरूपाचा आहे. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं परिवर्तन दिसून येत नाही आणि त्यांचा नाश हा अटळ आहे. यामुळे ते येशूला घाबरतात. आम्ही पाहतो की सत्याच्या युगामध्ये अनेक राष्ट्रामध्ये, अनेक देशामध्ये शुभवर्तमान गाजवण्यावरती भर आहे. अनेक राष्ट्रामध्ये शुभवर्तमान गाजवलं जातं आणि त्यामुळे अनेक लोकांना ख्रिस्ताविषयी, ख्रिस्ती धर्माविषयी थोडी बहुत माहिती मिळते आणि बहुतेक लोक शास्त्र देखील वाचत आहेत आणि काही जण नित्यनेमाने पवित्र शास्त्र देखील वाचत राहतात आणि येशूला ते महान शिक्षक म्हणून आणि समजतात. पण हा जो विश्वास आहे हा बुद्धिजन्य स्वरूपाचा विश्वास आहे किंवा मानावा लागणारा हा विश्वास आहे. आणि बरेच जण या दुसऱ्या पायरीवरच असतात, त्यामुळे त्यांचं तारण होत नाही. अनेकांना असं वाटतं की मी येशूवर विश्वास ठेवतो, परंतु प्रियांनो हा काही लोकांच्या बाबतीत बुद्धिजन्य स्वरूपाचा विश्वास असतो आणि त्यामुळे ते अनेक वेळा दुसऱ्या पायरीवरच राहतात. कधीकधी एखाद्या माणसाला सभासद देताना देखील अशी चूक होत राहते. सभासदासाठी कोणते प्रश्न विचारले जातात? येशू ख्रिस्ताचा जन्म मरेच्या पोटी झाला का, असा तुमचा विश्वास आहे का? त्याच्या मरणावरती, त्याच्या उठण्यावरती तुमचा विश्वास आहे का? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी मरण पावला असा तुमचा विश्वास आहे का? यासारखे तात्विक प्रश्न हे विचारले जातात
परंतु हे सर्व बुद्धिजन्य म्हणून गणले जातात आणि म्हणून त्यांची उत्तर देणं फारसं कठीण नाही आहे. यामुळे आजकाल असे प्रश्न विचारले जातात की तुमचं तारण झालं आहे काय, तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारणार म्हणून स्वीकारला आहे काय. आणि हे प्रश्नसुद्धा व्यावहारिक आहेत प्रियानो, व्यावहारिक स्वरूपाचे आहेत. कारण ज्यावेळेस कोणाला बाप्तिस्मा घ्यायचा त्यावेळेस असे प्रश्न विचारले जातात आणि त्यांची समाधानकारक उत्तर मिळाली म्हणजे त्यांना इतर प्रश्न विचारले जात नाहीत. परंतु हा दुसरा जो मुद्दा आहे, लोकांचा जो विश्वास आहे या सर्व गोष्टींवर, तो तात्विक स्वरूपाचा किंवा बुद्धिजन्य स्वरूपाचा विश्वास आम्हाला दिसून येतो. परंतु महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे, महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तिसरी पायरी, भाव ठेवणं, देवावर श्रद्धा ठेवणं, ट्रस्ट ठेवणं. हे फार महत्त्वपूर्ण आहे. तिसरा हा मुख्य मुद्दा आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. जेव्हा पाऊल आणि सिला तुरुंगात होते फिलिप्पी या ठिकाणी, आणि त्यावेळेस तेथील बंदीशाळेच्या नायकाने पाऊलाला प्रश्न केला की माझं तारण व्हावं म्हणून मी काय केले पाहिजे. आणि त्यावेळेस पाऊल सरळ म्हणाला की तू प्रभूवर विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. प्रेषित 16:30-31. या ठिकाणी विश्वासाचा जो अर्थ लावला आहे तो बुद्धिजन्य विश्वासासाठी मुळीच नाही, त्याचा काही संबंध नाही. तो निर्णयाच्या अपेक्षा ठिकाणी करतो आहे. त्या तुरुंगधाऱ्याला किंवा बंदीशाळेच्या नायकाला पाऊल जो विश्वास ठेवण्याच्या संबंधाने सांगत आहे, तो विश्वास हा अशा प्रकारचं ठेव असं म्हणतोय की जेणेकरून तो निर्णयाच्या अपेक्षा करतो त्याच्याकडनं. आम्ही पाहतो की येशूच्या मागे लोकांचा मोठा समुदाय होता. अनेक लोक येशूच्या मागे चालत होते, परंतु त्यापैकी फारच थोडक्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला होता हे आम्हाला पाहायला मिळतं. जुन्या करारामध्ये देखील आम्ही पाहतो की परमेश्वरावरती भाव ठेवा, स्तोत्र 4 आणि 5 या वचनामध्ये दिलेला आहे. जेव्हा तुम्ही तारण होण्यासाठी सर्वस्वी परमेश्वर भाव ठेवता, विश्वास ठेवता, तेव्हाच तुमचं आणि आमचं तारण होतं. कधी कधी मग तुम्ही म्हणाला आता भाव ठेवणं म्हणजे काय, त्याचा अर्थ आम्हाला माहीत नाही, नाही का. आपण तेही पाहूया. भाव ठेवणं याचा अर्थ, एक जगिक उदाहरण जर आम्ही घेतलं, एखादा शिक्षक एखाद्या व्यक्तीला जर पोहायला शिकवत असेल आणि पोहायला शिकवताना तुम्हाला कधी त्यानं म्हटलं आहे का की पाणी तुमचं वजन पेलू शकतं, आणि ज्यावेळेस तो तुम्हाला सांगतो की पाण्यामध्ये उतरा आणि तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवला. कधी कधी काय होतं की आम्ही लगेच विश्वास ठेवत नाही, परंतु आमची जी इगरनेस असते, आमचा जो इच्छा आहे की आम्हाला पोहता आलं पाहिजे, आणि म्हणून ज्याला पोहता आलं पाहिजे म्हणून जो त्या शिक्षकाकडे जातो आणि शिक्षक सांगितल्याप्रमाणे जो वर्ततो तो पाण्यामध्ये स्वतःला फेकून देतो, आणि ज्यावेळेस तो आपलं सर्व शरीर पाण्यामध्ये फेकून देतो त्यावेळेस शिक्षक लगेच त्याला म्हणत नाही की पोहायला लाग. पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती पाण्यामध्ये स्वतःला फेकून देतो त्यावेळेस तो डायरेक्ट तळाशी जातो, जाऊन पोहोचतो आणि पुन्हा वर येतो. आणि मग शिक्षक काय म्हणतो, शिक्षक त्याला म्हणतो की अरे तू श्वास रोखून धरला का, तुझे स्नायू तू ताठ केले होते का. शिक्षकाला असं आहे म्हणणार, रे तुला त्या पाण्यावरती विश्वास नाही का, मोठमोठी जहाजे त्या पाण्यावर तरंगतात आणि मग तू तरंगू शकत नाही का. अशा वेगवेगळ्या गोष्टी शिक्षक त्या व्यक्तीला म्हणत असतो. परंतु प्रियानो, त्याचं म्हणणं ऐकून तुम्ही पुन्हा आपलं शरीर पाण्यात फेकून देता, पण तुम्ही पुन्हा आपले स्नायू ताठ करता, श्वास रोखून धरता व पुन्हा एक वार तळाशी जाता.
पुन्हा एकदा शिक्षक तुम्हाला पाण्यावर भरोसा ठेवण्यास सांगतो. यावेळी काही प्रयास न करता तुम्ही सहज आपलं शरीर पाण्यावर फेकून देता. त्यावेळेस तुम्हाला आपोआप असं वाटतं, तुम्हाला मौज वाटते आणि तुम्ही पाण्यावर तरंगू लागता. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला आता पोहता येऊ लागलेला आहे. तसं देवाच्या तारणावर भाव ठेवून त्यामध्ये प्रत्येकाने स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. तुम्ही आपले सारे प्रयत्न थांबवा, परिस्थितीशी झगडणं सोडून द्या आणि जोपर्यंत तुमचे स्वतःचे प्रयत्न तुम्ही थांबवणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच प्रयत्न कराल, तोपर्यंत तुम्हाला देवावरती भाव ठेवता येणार नाही. या सर्व उदाहरणावरून हे दिसते की विश्वास ठेवणं म्हणजे संपूर्णपणे आपले जीवन देवाच्या हाती देऊन टाकणं, आपलं जीवन देवाच्या हाती सोपवून देणं, त्याचं ऐकणं व त्यानुसार आचरण करणं, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, सर्व शक्तीने त्याच्यावरती प्रेम करणं, हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी ज्या आहेत, मुख्य गोष्टी ज्या आहेत, त्या फार महत्त्वपूर्ण आहे. प्रियांनो, ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये या 3 पायऱ्या महत्त्वपूर्ण आहेत. पहिली गोष्ट देवावर विश्वास ठेवणं. त्यासाठी तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहिजे, तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, तिसरा मुद्दा, तुम्हाला त्याच्यावरती भाव ठेवणं गरजेचं आहे, भरोसा ठेवणं गरजेचं आहे, संपूर्ण आपलं जीवन त्याच्या हाती समर्पित करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की लिसन टू द लॉर्ड, बी फेथफुल, कीप फेथ इन गॉड अँड सबमिट युअर लाईफ टू गॉड. या 3 महत्त्वपूर्ण गोष्टी जोपर्यंत तुमच्या जीवनात नाही, तोपर्यंत ते तारण, ती कृपा, ते सामर्थ्य तुम्हाला अनुभवता येणार नाही. यावेळेस आपण विश्वासाचे जे परिणाम आहेत ते पाहणार आहोत. आता आम्ही विश्वासाच्या 3 तारणदायी मुख्य ज्या काही पायऱ्या आहेत त्या पाहिल्या, परंतु याचा जो परिणाम आहे, विश्वासाचा परिणाम जो आहे, तो पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं की विश्वासाचा परिणाम काय होतो. रोमकरासपत्र 5:1-5 जर आम्ही वाचलं तर पुढील गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. असं म्हटलं त्या ठिकाणी की विश्वासानं लोक नीतिमान ठरविले जातात आणि अब्रामाचं उदाहरण त्यासाठी पूरक आहे. अब्राम हा विश्वासाने नीतिमान ठरलेला होता आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवता त्यावेळेस तुम्ही नीतिमान ठरता. दुसरा मुद्दा आहे की येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाबरोबर तुम्हाला शांती प्राप्त होते किंवा झालेली आहे. याचा अर्थ असा की विश्वासाचा जो परिणाम आहे तो नीतिमान ठरण्यासाठी पूरक आहे, तो तुम्हाला शांती प्राप्त करून देण्यासाठी पूरक आहे. आणि विश्वासामुळे आपण मग जीवनात संकटात देखील अभिमान बाळगायला शिकतो. आम्ही कुठल्या प्रकारच्या संकटाला घाबरून जात नाही. आम्हाला संकटामध्ये स्थिर राहण्यासाठी देव शक्ती पुरवतो. संकटात आम्ही अभिमान बाळगतो. जसं पाऊल म्हणतो की मी ख्रिस्तासाठी तुरुंगात गेलो, पेत्रही तसंच म्हणतो, मी ख्रिस्तासाठी मरावास तयार आहे. मग किती संकट आली, किती समस्या आल्या, तरी पाऊलानं आपलं सेवाकार्य सोडलं नाही, पेत्रानं आपलं सेवाकार्य सोडलं नाही. का? कारण त्यांना संकटामध्ये देवानं धीर दिला आणि संकटाचा अभिमान ते बाळगू लागले. आज किती लोक असे आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस एखादं संकट येतं त्यावेळेस ते म्हणतात की या संकटाचा मी अभिमान बाळगतो की अशा परिस्थितीमध्ये देवानं मला हे संकट दिलेलं आहे. संकटाचा अभिमान बाळगण्याच्या ऐवजी आम्ही जे संकट आम्हाला आलेलं आहे त्यासाठी आम्ही देवाला देखील दोष देत राहतो. प्रियानो, देवाला आम्ही दोषी ठरवतो. माझी कुठल्या प्रकारची चूक नसताना या संकटामध्ये मी कसं सापडलो, हे संकट माझ्यावरच ती का आलेलं आहे.
माझं काय चुकलं, असे अनेक प्रश्न मनुष्य स्वतःच्या मनाला विचारतो किंवा लोकांच्या समोर बोलून दाखवतो. आणि याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचा देवावरती विश्वास नाही. परंतु ज्याचा विश्वास आहे तो संकटाचा अभिमान बाळगतो, घाबरत नाही. चौथा मुद्दा आहे विश्वासाचा परिणाम. कारण संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा आपणाला लाजवत नाही. लज्जेस कुठल्या प्रकारचं कारण राहत नाही. ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये धीर धरतो आणि धीरानं आमचं शील आणि शीलाने आशा निर्माण होते, त्यावेळेस आम्हाला कुठल्या प्रकारची लज्जा प्राप्त होत नाही, कोणी आम्हाला लाजू शकत नाही प्रियानो. आणि म्हणून संकटामध्ये धीर धरणं, धीरानं वाट पाहणं, धीरानं शील आणि शीलानं आशा निर्माण होणं हे विश्वासाचा परिणाम आहे. पाचवा मुद्दा या ठिकाणी असं म्हटलं की देवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवावरती विश्वास ठेवतो आणि त्याचा परिणाम असा होतो की देवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाच्या प्रीतीचा वर्षाव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये होतो आणि त्यावेळेस मग आम्ही एकमेकावरती प्रीती करू लागतो. प्रियानो, जोपर्यंत देवाचा पवित्र आत्मा किंवा देवाच्या द्वारे तुम्हाला ते सामर्थ्य, ती प्रीती तुमच्या अंतःकरणात येत नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी सुद्धा एकमेकावर प्रीती करू शकत नाही. परंतु हा विश्वासाचा परिणाम आहे. जर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तर तुमच्या अंतःकरणामध्ये देवबापाच्या पवित्र आत्म्याद्वारे प्रीतीचा वर्षाव झालेला आहे आणि त्याच वेळेस तुम्ही प्रीती करू शकता. आज प्रीतीचा अभाव आम्हाला पाहायला मिळतो. अनेक लोक एकमेकावरती प्रीती करत नाहीत. अनेक लोक एकमेकाचा द्वेष करतात. अनेक लोक एकमेकाची टीका करतात, एकमेकावरती निंदा करतात, एकमेकाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. त्याचं कारण त्यांच्यामध्ये देवाच्या आत्म्याने अजून त्या प्रीतीचा वर्षाव झालेला नाही. अजून त्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताची प्रीती आणि भरलेली नाही आणि म्हणून प्रीतीचा अभाव आहे. त्याचं कारण देवाच्या आत्म्याचं कार्य त्यांच्यामध्ये अजून झालेलं नाही आणि म्हणून विश्वासाचा परिणाम म्हणजे प्रीतीचं कार्य त्या माणसाच्या जीवनामध्ये होतं. त्या माणसाचं अंतःकरण प्रीतीने आणि देवाच्या आत्म्याने भरलं जातं. त्याच वेळेस मनुष्य इतरांवरती प्रीती करू शकतो आणि म्हणून हा परिणाम फार महत्त्वपूर्ण आहे आमच्या जीवनामध्ये. जर विश्वास आहे तर तुम्ही नीतिमान आहात. जर विश्वास आहे तर तुम्ही देवाच्या बरोबर शांती प्राप्त झाले लोक आहात. जर विश्वासाने तुम्ही भरलेला आहात तर तुम्ही संकटामध्ये अभिमान बाळगता, संकटाचा अभिमान बाळगता. विश्वासामुळे तुम्ही संकटात धीर धरता, तुम्ही आशा ठेवता प्रभूवर आणि तुम्ही कधी लज्जित आणि फजित होत नाही. तुमचं कॅरेक्टर निर्माण होतं आणि विश्वासामुळे देवाच्या आत्म्याच्याद्वारे प्रीतीचा वर्षाव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये होतो आणि मग तो मनुष्य प्रीती करू लागतो. हे विश्वासाचे परिणाम आहेत प्रियानो. आणि या परिणामाच्या प्रकाशामध्ये तुम्हाला आणि मी ओळखू शकतो की आम्ही विश्वास ठेवत आहोत की नाही, आमच्यामध्ये देवाचा आत्मा कार्य करत आहे किंवा नाही, देवाच्या प्रीतीचा वर्षाव आणि आमच्यावरती झाला आहे किंवा नाही. आणि या सर्व गोष्टी विश्वास ठेवल्यामुळेच आहेत आणि म्हणून विश्वास ठेवा देवावर आणि येशू ख्रिस्तावर आणि त्याच्या वचनावरती भरोसा ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून तारणदायी विश्वास प्राप्त करून घेऊन मार्ग सत्य व जीवन जो ख्रिस्त त्याला अनुसरावे व पूर्ण त्याच्यावर भाव ठेवावा हीच देवाची आम्हाकडून इच्छा आहे. नामधारी जीवन सोडून द्या, विश्वासयोग्य अशी फळ द्या. आपले परिवर्तन झालेले आहे हे आपल्या कृतीमधून इतरांना दिसू द्या. जुना मनुष्य संपलेला आहे व तुम्ही नवा मनुष्य धारण केलेला आहे, तोच ख्रिस्त त्याला अनुसरून तुम्ही आणि मी चालण्याची गरज आहे. आणि सर्व प्रियानो तुम्हाला आणि मला विश्वासाच्या द्वारे प्राप्त होतं. आणि म्हणून आज या विश्वासाच्या प्रमुख पायऱ्या ज्या आहेत
आणि विश्वासाचे जे परिणाम आहेत ते आम्ही पाहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही विश्वासाची गरज आम्हाला का आहे, वाय वी नीड फेथ इन दिस डेज, आम्हाला विश्वास ठेवण्याची का गरज आहे ते देखील आम्ही पाहणार आहोत. त्यानं मी काही वचनं वाचतो आणि त्या वचनावरून तुम्हाला समजून येईल की विश्वास आम्ही का ठेवण्याची गरज आहे. नवीन करारामधून आणि रोमकरासपत्र आणि त्याचा 13वा अध्याय आणि 11 वचन मी वाचतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ख्रिस्त दिनाचे आगमन समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आलेलं आहे. ही शेवटची घटका आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. तारण आता जवळ आलेलं आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि आम्हाला हे समय ओळखून हे करायला आणि देवबाप सांगत आहे. रोमकरासपत्र आणि 12वा अध्याय त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. रोम 12:2 तो म्हणतो की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समोर होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. हा दुसरा मुख्य मुद्दा आहे. वाय वी नीड टू कीप फेथ इन जीजस, आम्हाला येशू ख्रिस्तावर विश्वास का ठेवायचा आहे, त्याचं कारण म्हणजे आता ही शेवटची वेळ आहे, शेवटची घटका आहे, झोपेतून उठावे अशी वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्हाला सावध राहायचं आहे. दुसरी गोष्ट, देवाची उत्तम आणि ग्रहणीय इच्छा आम्हाला समजून घेऊन या जगाबरोबर आता आम्हाला समरूप व्हायचं नाही आहे. आम्हाला समजून घ्यायचं आहे देवाची इच्छा काय आहे. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी योहान 11:40 म्हटलेलं आहे की जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर देवाचं गौरव तुम्ही पाहाल, असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं होतं. लोकश वर्तमान 22वा अध्याय 32 वचन वाचलं त्या ठिकाणी तसंच म्हटलेलं आहे की तुझा विश्वास ढळू नये म्हणून मी विनंती केलेली आहे. पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुझा विश्वास ढळू नये म्हणून मी विनंती देवाकडे केलेली आहे. आणि मग ज्यावेळेस तू विश्वासात सबळ होशील, सदृढ होशील, त्यावेळेस तू आपल्या भावाची देखील काळजी घे, असं प्रभू येशूने त्याला सांगितलेलं आहे. लूक 22:32 आपण वाचूया. शिमोना शिमोना पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्रासाठी आणि पित्याकडे विनंती केलेली आहे. कारण पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं होतं आणि त्याबद्दल पेत्राला दुःख वाटत होतं. आणि त्यावेळेस प्रभूनं आणि पित्याकडे प्रार्थना केली होती. आणि ती गोष्ट आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला सांगितलेली आहे की तुझा विश्वास ढळू नये म्हणून मी विनंती केलेली आहे. परंतु ज्यावेळेस आणि तू सबळ होशील आणि त्यावेळेस तू तुझ्या भावाला स्थिर कर विश्वासामध्ये, असं म्हटलेलं आहे. आम्हा प्रत्येकाची ही गरज आहे. आम्ही आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचा विश्वास सबळ होण्यासाठी आणि निश्चित त्यांना सहाय्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाने विश्वासात दृढ असावं आणि त्यासाठी त्यांना आम्ही सहाय्य करण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्रासाठी विनंती केली आणि प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हासाठी देखील मध्यस्थी करत आहे. आम्हासाठी तो जागा तयार करावास आमच्या पुढे गेलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, निश्चित तुमचा आणि माझा विश्वास त्याच्यावरती आहे. तो ढळू न देता आम्ही त्याच्यामध्ये स्थिर राहिलं पाहिजे. इफिसकारासपत्र 5वा अध्याय आणि 14 वचन आपण वाचूया. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. या ठिकाणी आता आम्हाला जे आत्मिक डलनेस आहे, स्पिरिच्युअल डलनेस जो आहे आमच्यामध्ये आलेला जो काही आणि स्पिरिच्युअल डेथ आहे, आत्मिक मृत्यू जो आहे, आणि त्यापासून आता आम्हाला प्रकाश प्राप्त होण्याची वेळ आहे.
पण जर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तर आता आम्हाला झोपेतून जागी होण्याची गरज आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आम्हाला आता उठण्याची गरज आहे, कारण ख्रिस्ताचा प्रकाश आम्हावरती आलेला आहे. आणि मग प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये सर्वांनी सावध असावं, सर्वांनी आणि विश्वास ठेवावा आणि ख्रिस्ताच्या वचनावरती विश्वास ठेवावा, त्याच्या वार्तेवरती विश्वास ठेवावा आणि विश्वासाच्या मुख्य पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये तपासाव्यात, की मी येशूचं वचन ऐकतो का, मी विश्वास ठेवलेला आहे काय, माझा विश्वास हा बुद्धिजन्य किंवा तात्विक स्वरूपाचा आहे काय, मी पूर्णपणे ख्रिस्तावरती भरोसा ठेवलेला आहे काय, आणि त्या विश्वासाचे जे परिणाम आहेत ते माझ्या जीवनात दिसून येत आहे काय, मी विश्वास ठेवल्यामुळे मी नीतिमान ठरलेला आहे काय, माझ्यामध्ये ती शांती आहे काय, माझ्यामध्ये त्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे काय, मी संकटामध्ये धीर धरतो का, मी संकटाविषयी अभिमान बाळगतो का, जी आशा माझी आहे ख्रिस्तावर ती आशा मला कधी लाजवत नाही त्या संबंधानं, आणि मी विश्वासामध्ये स्थिर आहे काय, या गोष्टीचा आम्हाला बारकाईनं विचार केला पाहिजे. आणि म्हणून इफिस आणि 5 आणि 14 म्हटल्याप्रमाणे आता आम्हाला जाग होण्याची गरज आहे, कारण ख्रिस्ताचा प्रकाश आणि आम्हावरती आणि पडलेला आहे. त्यानं याकोब 2:23 देखील आपण वाचू यावेळेस. याकोब 2:23 देखील आणि शास्त्र सांगतं, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला. ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवावर विश्वास ठेवता त्यावेळेस जसं अब्रामाला नीतिमत्व प्राप्त झालं, देवाचं मित्र त्याला म्हणण्यात आलं आणि शास्त्रलेख पूर्ण झाला, तसं तुम्हाला आणि मला देखील विश्वासामुळे नीतिमत्व आणि देवाची मैत्री प्राप्त होणार आहे. फिलिप्पियरास पत्र आणि त्याचा 3 अध्याय 13 आणि 14 ही वचनं त्यावेळेस आपण वाचूया. फिलिप्पी 3:13 आणि 14. बंधूंनो, मी अद्यापी ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधाने बक्षीस मिळवण्यासाठी मी मर्यादेवरील खुणेकडे धावतो, हेच एक माझे काम आहे. प्रियानो, या वचनानुसार जसं पाऊलानं एकच ध्येय ठेवलेलं आहे, पाऊलानं एकच आणि लक्ष ठेवलेलं आहे, आणि ते लक्ष म्हणजे अरे ख्रिस्त येशूच्या द्वारे, ख्रिस्त येशूच्या ठायी, आणि जे त्याला पाचारण झालं आणि त्या पाचारणाला समोर ठेवून आणि जे बक्षीस त्याला मिळणार आहे त्या बक्षिसाला समोर ठेवून त्या मर्यादेवरील खुणेकडे तो धावत आहे, आणि हेच तो म्हणतो माझं काम आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी देखील या जीवनामध्ये जगत असताना ईश्वर विश्वास ठेवूया, आणि जे पाचरण तुम्हाला आणि मला झालेलं आहे त्या पाचरणास शोभेल असंच आपण चालूया. जो गोल आहे पाऊलाचा तोच गोल आम्हा सर्वांचा असावा. आम्ही सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये, आणि जे सार्वकालिक जीवनाचं बक्षीस आम्हासाठी देवाने ठेवलं ते मिळवण्यासाठीच तीच आमचं एक काम आहे, त्याच दिशेने आमचं जाणं काम आहे, त्याच मार्गाने आम्हाला चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, पाऊलानं जसं पुढे पाहिलेलं आहे तर आम्ही देखील पुढं पाहूया, मागील गोष्टी आता सोडून देऊया आणि नव्याने पुन्हा एकदा आपल्या प्रत्येकाच्या विश्वासाला आणि उजाळी आणूया, आपला विश्वास पुन्हा एकदा आणि उभारूया. ख्रिस्तावरती पूर्णपणे आपण विसरून राहूया, अवलंबून राहूया, आणि ख्रिस्ताने ज्या गोष्टीसाठी आम्हाला पाचारण केलं त्या गोष्टी विश्वासाच्याद्वारे मिळवण्याचा प्रयत्न आणि त्याच दिशेने धावण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न, हेच आमचे काम असं ठरवून आपण आज इथून पुढे नव्यानं सुरुवात करूया. विश्वास म्हणजे काय, विश्वासाच्या मुख्य पायऱ्या, विश्वासाचे परिणाम, आणि का
आणि आम्ही विश्वास ठेवावा, त्याची काय गरज आहे ती आज आम्ही या ठिकाणी शिकलेलो आहोत. आणि म्हणून या वचनाच्या प्रकाशात आम्ही प्रत्येकजण आपल्या स्वतःला तपासूया आणि माझा विश्वास हा खरोखरच ख्रिस्तावर आहे किंवा नाही. माझा विश्वास हा बुद्धिजन्य आहे काय का तात्विक स्वरूपाचा आहे, याकडे देखील आपण लक्ष देऊया आणि आपण सर्वजण या वचनाच्या प्रकाशात स्वतःला तपासूया, स्वतःचा विश्वास पारखूया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू आम्हाला त्या विश्वासानं भर, त्या सामर्थ्यानं भर की ज्या विश्वासामुळे आम्हाला ते तारण प्राप्त होईल, ज्या विश्वासामुळे आम्ही त्या लावून दिलेल्या मर्यादेकडे, त्या खुणेकडे धावत राहू. आणि आमचं एकमेव हेच काम आमचं आहे की आम्हाला झालेलं पाचरण आणि त्या पाचरणा संबंधानं सावध राहून आम्ही त्या तारणदायी विश्वासाने ते सार्वकालिक जीवनाचं बक्षीस मिळवण्यासाठी आणि त्याच दिशेने धावत जाऊ. प्रियानो, देवागडाशीच आपण प्रार्थना करूया. देवबाप करू आणि वचनं समणारी बुद्धी समंतगंध तुम्हाला आणि मला दो. प्रार्थना करूयास आपण. देवा, मी तुझा आभार मानतो की पुन्हा एकदा तुझी कृपा मजसाठी आणि माझ्या सर्व प्रियजनांसाठी आणि विशेष करून मंडळीसाठी पुरेशी झालेली आहे. देवा, मी तुझे उपकार मानतो कारण या मंडळीची भेट तू आज घेतलेली आहे. पुन्हा एकदा प्रत्येकाच्या ठाई असलेला विश्वास तपासण्यासाठी तू मार्गदर्शन केलेलं आहे. विश्वासाच्या मुख्य पायऱ्या कोणत्या, विश्वासाचे परिणाम काय आणि या शेवटच्या काळामध्ये विश्वास आम्ही का ठेवावा, त्याची गरज काय, या गोष्टी आम्हाला तू बोललेला आहेस, सांगितलेला आहे, दाखवलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. हे प्रिय देवबापा, विश्वासासंबंधानं या वचनातून मार्गदर्शन केलं त्याबद्दल उपकार मानतो. आमच्या सर्व मंडळीला हे वचन ऐकण्यास तू कान दे, एकाग्र मन दे आणि त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये तुझ्या आत्म्याने कार्य होऊ दे. प्रत्येकालाच तू आशीर्वादाने भर दे बाबा. या वचनाच्याद्वारे प्रत्येक मंडळीला आणि प्रत्येक कुटुंबाला प्रभुदेवा तू आशीर्वादाने भर, हीच प्रार्थना करतो. कारण पवित्र आत्मा, पवित्र देवाचं वचन, पवित्र देवाचं सामर्थ्य हा सर्वात मोठा आशीर्वाद आज तू आम्हाला दिलेला आहे आणि या मंडळीसाठी देखील तू दे, हीच प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या जीवनाची जडणघडण पवित्र आत्म्याच्याद्वारे होऊ दे. प्रत्येकाच्या जीवनात पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रीतीचा वर्षाव कर दे बापा. तुझी शांती प्रत्येकावरती आज उतरून येऊ दे. सर्वांच्या मनामध्ये पुन्हा एकदा नव्यानं त्यांच्या मनाचं आणि नवीनीकरण होऊ दे. आणि देवबापा, आम्हाला सावध होण्याची गरज आहे. आता आम्हाला पुन्हा जाग होण्याची गरज आहे, उठण्याची गरज आहे आणि प्रकाश जो ख्रिस्ताचा आम्हाकडे आलेला आहे त्या प्रकाशामध्ये चालण्याची गरज आहे. त्या खुणेकडे आम्हाला लक्ष देऊन धावण्याची गरज आहे. आमची दृष्टी आणि त्या आमच्या लक्षाकडे आम्हाला लावण्याची गरज आहे. आणि म्हणून देवा, आम्हाला तू सहाय्य कर. जे लक्ष आम्ही ठेवलेलं आहे ख्रिस्त येशूच्या मागे चालणं आणि तो सार्वकालिक जीवनाचा मुकुट मिळवणं, त्या खुणेकडे धावण्यास आम्हाला सहाय्याने मदत कर. आणि त्यासाठी आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येक सदस्याचा विश्वास द्विगुणित कर. आज प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि प्रत्येकाचं हृदय तुझ्या शांतीनं भर. प्रत्येकाला तू नीतिमान ठरवलेला आहेस, त्याबद्दल उपकार मानतो. प्रत्येकाला तुझा मित्र ठरवलेला आहेस, उपकार मानतो. प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्यानं भरलेलं आहे, भरत आहेस, त्याबद्दल उपकार मानतो. प्रभुदेव बापा, आमच्या मंडळीत कोणी निराश असेल, कोणी दुःखी असेल, त्यांची निराश आणि दुःख निवारण कर. कोणी आजारी असतील त्यांना तू आरोग्य दे. कोणी विवंचनेत असतील त्यांच्या विवंचना तू सोडव, त्यातून त्यांना बाहेर काढ. आणि देवबापा, कोणी भयभीत होऊ नये, कोणी लज्जित आणि फजित होऊ नये, कोणी घाबरून जाऊ नये. आणि शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना विश्वासाने तुझ्याकडे पाहावं, त्या सामर्थ्याने आम्ही तुझ्याकडे पाहावं. म्हणून आम्हा सर्वांना सहाय्याने मदत कर. हे प्रभू, तूच आमचा सहाय्य करताय. तू आमची ढाल आणि आमचा कवच आहे. तू आमचा मार्गदर्शक आहे. तू आमचा रक्षक आहे. तू आमचं देव, आमचं तारण, आमचा मुकुट तू आहेस. आणि सार्वकालिक जीवनाचा मुकुट तुझ्यापासूनच आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून प्रभुदेवा, त्या विश्वासाने चालण्यास आम्हाला आज सर्वांना सहाय्य कर. वृद्धिगत कर आम्हा प्रत्येकाचा विश्वास. आणि प्रभू, होऊ दे की आम्हाला झालेल्या पाचारणासंबंधानं पुन्हा एकदा आम्ही सावध आणि जागृत असावं आणि त्यानुसार जीवन जगावं. म्हणून तो आम्हाला विशेष करून सहकार्य कर.
ही प्रार्थना ऐकली उपकार मानतो आणि आजचं वचन आस्वादित केलं आम्हासाठी, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो बाप. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा महान ताण आणि महान मेंढपाळ, याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तूच आहे. आमेन. यावेळेस आपण विश्वासाने प्रभूच्या चरणात येऊया, आलेलो आहोत आणि त्याच विश्वासानं हा आशीर्वाद आज आपण घेणार आहोत. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवज पवित्र आत्मा याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर आणि या मंडळीबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. थँक्यू व्हेरी मच.